तिन्ही महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपीत चर्चा करत आहेत. मला खात्री आहे की त्यातच चांगला मार्ग आहे. त्याच्यावर बोलण्याला माझे अधिकार नाही. आपल्या सोबत सध्या आमदार विश्वजित कदम आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब, काय सांगाल आजची जी बैठक झाली त्या बैठकीबद्दल? नाही, 5 सप्टेंबर रोजी देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डीजी असे अनेक प्रमुख नेतेगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ 2 लाख लोक एकत्रित आणून साहेबांना म्हणजे अभिवादन करण्यासाठी तिथले शेतकरी, वेगवेगळ्या थरातील लोक मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहणार आहे. साहेब, दुसरा असा प्रश्न आहे की मागे लोकसभेसाठी जो सांगलीच्या जागेसाठी लोकसभा संपली, सांगलीचा विषय नाही, येणाऱ्या विधानसभेसाठी देखील जागा वाटपावरून तसे वाद मला होण्याची वाटतं की अजून तिन्ही महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपीत चर्चा करत आहेत. मला खात्री आहे की त्यातच चांगला मार्ग निघेल. साहेब, आणखी एक प्रश्न असा आहे की ठाकरे गटाकडून वारंवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली जाते, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून असं कुठलीही भूमिका आणखी स्पष्ट नाही. तर तुमच्या मते पुढचा जर चेहरा स्पष्ट केला तर कोण असेल चेहरा? हे बघा, चेहरा देण्याचा प्रश्न, त्याच्यावर बोलण्याला माझे अधिकार नाहीये. आमचे पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, ज्येष्ठ नेते पवार साहेब असतील आणि उद्धव साहेब असतील, हे सगळे एकत्रित बसून या बाबतीतलं काय निर्णय असेल तो घेतील. तर अशा प्रकारची भूमिका आमदार विश्वजित कदम यांनी मांडलेली आहे. खरं तर जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा स्पष्ट करण्याचा जो निर्णय असेल तो खरं तर जे वरचे हायकमांड असेल तो ते लोक ठरवतील, असा प्रकारचं एक स्पष्टीकरण या निमित्तानं आमदार विश्वजित कदम यांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.